मला साधी लग्नपत्रिका बनवताना खूप प्रॉब्लेम येतो का? तर हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. तुमचा फोटो HD क्वालिटीमध्ये दिसत नाही का? तुम्हाला टेक्स्ट व्यवस्थित लावता येत नाही का? तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहे. चला तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा, आता इथे कॅनवा ॲप जे आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे आणि कस्टम साईजमध्ये तुम्हाला इथे 40 विड्थ घ्यायचं आहे आणि हाईट घ्यायची आहे 1456 आणि युनिट्स घ्यायचं आहे पिक्स. अशा प्रकारे तुम्हाला हे जे क्रिएटर नाव दिसते ना, क्रिएटर डिझाईन, यावर टच करून हे पेज जे आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला व्हाईट कलरचं जे पेज आहे ते ओपन होऊन जाईल. आता या व्हाईट कलरच्या पेजवर आपल्याला एक छान असा बॅकग्राऊंड तयार करायचं आहे. तर नेव्ही ब्ल्यू कलर दिलेला आहे, तर एलिमेंट्समध्ये येते आणि इथे टर्न पेपर म्हणून एक सर्च करायचं आहे, फोटोमध्ये सर्च करायचं आहे. तुम्हाला इथे भरपूर सारे असे पेपरचे कटिंगचे तुम्हाला पेजेस दिसेल. बघा, आता इथे तुम्हाला अशा प्रकारचे फोटो दिसेल. तर यामधला तुम्हाला जो आवडतो तो त्या साईजमध्ये घ्यायचा आहे. तुम्हाला कुठल्या पद्धतीचा पाहिजे त्या पद्धतीचा घ्यायचा आहे. मी या पद्धतीचा घेते आणि याला सरळ करून घ्यायचं आहे. बघा, या सर्कलने असं सरळ करायचं आहे आणि छोटं करायचं आहे. आता छोटं केल्यानंतर याचा कलर थोडा वेगळा आहे, तर यासाठी आपल्याला इथे व्हाईट कलर द्यायचा आहे पूर्ण याचा. तर आता इथे कलर बदलवताना ना काय प्रॉब्लेम होतो बघा, आता इथे हा कलर दिला की याचा व्हाईट कलर येत नाही. तर त्यासाठी काय करायचं आहे आपल्याला, बघा या छोट्या छोट्या सेटिंग आहे, तुम्हाला ह्या माहिती असणे खूप गरजेचे आहे. ते जर माहिती असेल तर तुम्ही छान पद्धतीने इथे पत्रिका बनवू शकता. इथे तुम्हाला फिल्टरमध्ये यायचं आहे. फिल्टरमध्ये आल्यानंतर बघा इथे भरपूर सारे काही तुम्हाला नावं दिसते, तर DO2मध्ये यायचं आहे लास्टमध्ये. आता इथे कस्टम नंतर बघा इथे रेड कलरचा बॉक्स दिसते तुम्हाला, यावर टच करून तुम्हाला सर्व जे सर्कल आहे हे हायलाईट, शॅडो, हे जे काय करायचे व्हाईट याच्यावर न्यायचं आहे. हा जो व्हाईट सर्कल आहे ना, तर इथे व्हाईट याच्यावर न्यायचा आहे, म्हणजे डाव्या बाजूने एकदम पहिल्या नंबरवर घ्यायचा आहे. दोन्हीही सर्कल आपल्याला असेच करायचे, म्हणजे जेणेकरून तो व्हाईट कलर होईल. बघू शकता किती म्हणजे सोप्या पद्धतीने आपण हा व्हाईट कलर केलेला आहे. जर तुमचा कुठला कलर असेल तर तुम्ही एकाच कलरमध्ये देऊ शकता. बघा, आता इथे पुन्हा इथे काय करते, मी दुसऱ्या पेजवर येते. मी हा फोटो घेतलेला आहे, बघू शकता इथे हा मी गॅलरीमधून फोटो घेतलेला आहे. तुमच्याकडे जर गॅलरीमधून फोटो घेता येत नसेल तर मी भरपूर सारे व्हिडिओ टाकलेले आहे, तुम्ही ते कॅनवामधले व्हिडिओ बघू शकता. आता या फोटोला याचं बॅकवर्ड करायचं आहे, कारण आपण जे पेपर फ्रेम घेतलेली आहे ते मागे गेलेली आहे आणि हा फोटो समोर आलेला आहे. तर इथे तुम्हाला पोझिशनमध्ये येऊन बॅकवर्ड करायचं आहे, म्हणजे हे पेपर जे आहे ना, पेपर फ्रेम जे आहे ना, हे अशी येईल, म्हणजे छान दिसेल. आता या फोटोची सेटिंग काय करायची, आता ह्या फोटोची सेटिंग कशी करायची आहे, तुम्हाला गॅलरीमधून फोटो घेतल्यानंतर ॲडजस्टमेंटमध्ये यायचं आहे. आता या फोटोची सेटिंग मी ऑलरेडी केलेली आहे, कारण इथे आपला जास्त वेळ जायला नको. तर याचं मी ब्राईटनेस ठेवलेला आहे 15 आणि याची बघा फक्त मी ब्राईटनेस वाढवलेला आहे. तुम्ही बिगनेट वाढवू शकता, क्लिअरिटी वाढवू शकता, याची कशा पद्धतीचे तुम्हाला पाहिजे. बघा कसा छान दिसतो फोटो, अशा पद्धतीने तुम्ही क्लिअरिटी वाढवू शकता, शार्पनेस वाढवू शकता. तुम्हाला कलर म्हणजे साडीचा कलर तुम्हाला बदलायचा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने डार्क लाईट कलर देऊ शकता. कशा पद्धतीने द्यायचा आहे ब्राईटनेस तुम्हाला कसा पाहिजे त्यानुसार तुम्ही ते कमी जास्त करू शकता. आता इथे मी बघा याचं शार्पनेस जे आहे ते 14 ठेवलेलं आहे. अशा पद्धतीने मी ॲडजस्टमेंट करू शकता आणि तुमचा फोटो जो आहे तो HD क्वालिटीमध्ये दिसतो. बघू शकता आता इथे किती फरक झाले म्हणजे दिसत आहे या फोटोमध्ये. अशा पद्धतीने तुम्हाला हे करायचं आहे. आता इथे पेपर फ्रेम जे आहे ते व्हाईट आहे, तर आपल्याला हा जो कलर आहे पेजला दिलेला हा पण आपल्याला व्हाईटमध्येच करायचा आहे. अशा पद्धतीने मी बॅकग्राऊंडचा कलर जो आहे तो व्हाईट केलेला आहे. आपल्याला छान बॅकग्राऊंड दिसण्यासाठी आपल्याला एलिमेंट्समध्ये यायचं आहे, ग्राफिक्समध्ये यायचं आहे, डिझाईन बॅकग्राऊंड म्हणून सर्च करायचं आहे. बघा, आता इथे तुम्हाला एक फ्लावरचं बॅकग्राऊंड दिसेल. मला हे आवडलं म्हणून मी हे घेतलं. तुम्हाला इथे भरपूर सारे काही आहे, बघू शकता इथे राऊंडमध्ये आहे. तुम्हाला ज्या पद्धतीचं पाहिजे त्या पद्धतीचं तुम्ही घेऊ शकता. जर आता मी हे घेतलं तर याच्या रिलेटेड बघा मला आता इथे भरपूर सारे येऊन जातात. आता इथे मॅजिक रिकमेंडेशन ऑप्शन आलेला आहे. सी ऑलमध्ये आलात का तुम्हाला भरपूर सारे काही येऊन जातात. आता हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर याचं काय करायचं, आपल्याला बॅकग्राऊंड रिमूव्ह करायचं आहे. रिमूव्ह केल्यानंतर फक्त याचे जे फ्लावर आहे ना तेच दिसतात, बाकीचे डिझाईन जे आहे ते डिलीट होऊन जातात. आता इथे याला काय करायचं, थोडंसं वाढवून घ्यायचं आहे. बघू शकता इथे खूप छान पद्धतीने झालेलं आहे. तर तुम्हाला इथे याचं जे ट्रान्सपरन्सी आहे ते कमी करायचे. आता ट्रान्सपरन्सीमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथे असं कमी करून घ्यायचे आहे आणि त्यावर छान असं आपलं टेक्स्ट लिहून घ्यायचं आहे. आता इथे बघा थोडं दाखवायचं आहे. मी याची ट्रान्सपरन्सी 8 ठेवलेली आहे.
तुम्ही तुमच्या चॉईसनुसार याला ठेवू शकता। आता इथे मी ऑलरेडी टेक्स्ट जे आहे ते माझं मी लिहून ठेवलेलं आहे। तुम्हाला कशा पद्धतीने लिहून ठेवायचं आहे त्या पद्धतीने तुम्ही टेक्स्ट वगैरे जे आहे ते लिहून ठेवू शकता। पूर्ण याचा ग्रुप केलेला आहे, तर मी इथे कॉपी करते, कॉपी करून इकडल्या पेजवर जे आहे ते पेस्ट करते। आता मी इथे तुम्हाला संपूर्ण माहिती देते कशा प्रकारे घेतलेला आहे। तर बघा, आता हा गणपती जो आहे तो आपण एलिमेंट्समधून घेतलेला आहे, तुम्हाला दिसत असेल। तर आता हा इथे एलिमेंट्समध्ये यायचा आहे। एलिमेंट्समध्ये तुम्हाला इथे जसं आपण आता डिझाईन बॅकग्राऊंड म्हणून सर्च केलं होतं तसंच तुम्हाला इथे गणपती बाप्पा म्हणून सर्च करायचं आहे। तुम्हाला भरपूर सारं काही तुमच्या डिझाईन्ससाठी जे काही पाहिजे ते सगळं तुम्हाला इथून भेटून जाईल। ग्राफिक्समधून तुम्हाला सर्च करायचं आहे। बघा, आता इथे अशा पद्धतीने तुम्हाला ग्राफिक्स येऊन जातात। आता इथे बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हा जो तुम्हाला दिसतोय ना टेक्स्ट बॉक्स जो आहे ना, हा मी Pinterest ॲपवरून घेतलेला आहे। तुम्हाला फक्त स्नेह निमंत्रण सर्च करायचं आहे। अशा प्रकारचे टेक्स्ट बॉक्स जे आहे विवाहस्थळ, हळदी समारंभ यासाठी तुम्हाला मिळून जाईल। आणि इथे शुभ विवाह आहे, हा शुभ विवाहामध्ये ग्राफिक्समधून पण घेऊ शकता। तुम्हाला एलिमेंट्समध्ये यायचं आहे, तुम्हाला फक्त इथे शुभ विवाह म्हणून सर्च करायचं आहे। बघा, आता शुभ विवाह सर्च केलं की भरपूर सारे शुभ विवाहाचे टेक्स्ट जे आहे ते येऊन जातात। बघू शकता इथे अशा पद्धतीचा हा आलेला आहे। किंवा तुम्ही इथून पण घेऊ शकता आपला Pinterest ॲपवरून। तुम्हाला कुठल्या पद्धतीचं पाहिजे त्या चॉईसनुसार तुम्हाला घ्यायचं आहे। बघा, आता इथे मी हा जो फॉन्ट आहे हा कुठला फॉन्ट वापरलेला आहे मी हा पण सांगते। आता हा जो आहे तो अपरिचित नावाचा फॉन्ट आहे। बघा, इथे तुम्हाला दाखवते मी इथे आणि इथे हा जो फॉन्ट हे जे आहे ते आपण बाहेरून घेतलेला आहे। इथे सोडा यांचा सोडा हे पण नाव आपण यामधूनच लिहिलेलं आहे। आता इथे जे काही तुम्हाला फॉन्ट दिसत आहे हे जाड अक्षरात, तर मी अक्षर फॉन्ट आहे आणि बाकीचा जो ब्लॅकमध्ये आहे तो सर्व अक्षर आहे। फक्त आपण याचा जो फॉर्मॅट आहे तो बी फॉर्मॅट जो आहे तो काढून टाकलेला आहे, त्यामुळे आपल्याला ते असं दिसत आहे। आणि स्वस्तिक जे आहे ते तुम्हाला ग्राफिक्समध्ये मिळून जाईल। आता फोटोमध्ये फरक दाखवते। बघा, आता इथे आपण याला ब्राईट ॲडजस्टमेंट जे आहे ते वाढवलेलं आहे आणि या फोटोमध्ये वाढवलेला नाही आहे, हा फरक दिसतोय तुम्हाला। बघा, आता इथे हे HD क्वालिटीमध्ये दिसत आहे हा फोटो आणि हा तुम्हाला नॉर्मलमध्ये दिसतोय। बघा किती फरक आहे, असं थोडा अंतर दिसतो या फोटोवर आणि हा छान असा प्रोफेशनल दिसतो। असा हा तुम्हाला ॲडजस्टमेंटचा वापर करून छान फोटो जो आहे तो करून घ्यायचा आहे। आता इथे बघा, तुम्हाला हे जे नावं दिसते ना कोलोग्राफीमध्ये, तर हे आपण GPT चार्टवरून घेतलेलं आहे। कशा पद्धतीने करायचे हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मला कॉमेंट बॉक्समध्ये GPT चार्ट फॉन्ट म्हणून टाका, मी नक्की तुम्हाला यावर ट्युटोरियल आणण्याचा प्रयत्न करेल। तर अशा पद्धतीने मी हे केलेलं आहे। आणि दुसरं पत्रिका म्हणजे हे 3 प्रकारच्या आपण पत्रिका बनवलेला आहे। आता हा जो आहे तो इन्फिनिटिव्ह फॉन्ट आहे। आता हा कुठला आहे काय आहे तर मी हे पण तुम्हाला माहिती देते, कोणत्या प्रकारचा वापरलेला आहे, किती नंबरचा आहे हे पण सांगते। आता हा कुठे वापरला आपण, या 3 ठिकाणी वापरलेला आहे। समस्तक उगले परिवार म्हणून वापरलेला आहे आणि हा फॉन्टचा इन्फिनिटिव्ह रेग्युलर 1 हा फॉन्ट आहे। बघू शकता इथे अशा पद्धतीने आपण हे पत्रिका बनवलेली आहे 3 पद्धतीची। एक आपण इन्फिनिटिव्ह फॉन्ट वापरलेला आहे, एकामध्ये आपण GPT चार्टचे फॉन्ट वापरलेले आहे आणि एकामध्ये आपण फोटो वगैरे कसे ॲडजस्ट करायचे हे बघितलेलं आहे। आणि या पत्रिकेमध्ये आपण एक सिंपल कॅनव्हामध्ये जे काही टेक्स्ट आहे ऑलरेडी त्या टेक्स्टच्या आधारित आपण एक पत्रिका बनवलेली आहे सिंपलमध्ये। तुम्हाला कुठली पत्रिका आवडली हे पण मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला GPT चार्टवरून फॉन्ट कसे घ्यायचे स्टायलिस्ट हे जर शिकायचं असेल ते पण मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। आता हे डाउनलोड करायचं कसं, बघा वरती एक आयकॉन दिलेला आहे 2 नंबरला, इथून डाउनलोडच्या आयकॉनवर टच करायचं, डाउनलोड करायचं। आपला पेज नंबर किती आहे मी झूमर बघायचं आहे किती नंबरचा आहे आणि इथे बघा डाउनलोडचा आयकॉन आहे वरती, डाउनलोडवर टच करायचं आणि इथे पेज नंबर जे आहे आपला 3 म्हणून सिलेक्ट करायचं आहे। आता माझं 3 आहे म्हणून मी सिलेक्ट केलं, डाउनलोड करत आहे। अशा पद्धतीने तुम्हाला हे जी पत्रिका आहे बनवून घ्यायची आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सर्व मटेरियलची जे लिंक आहे तुम्ही तिथून डाउनलोड करू शकता। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, धन्यवाद।